महापुरुषांच्या अवमानावरून उदयनराजेंनी सरकारवर सडकून टीका केली। मकोका सारखा कायदा का लावत नाही त्याचा सवाल उदयनराजेंनी विचारलाय। विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीकडेही सरकारचं दुर्लक्ष होतंय अशी खंत उदयनराजेंनी बोलून दाखवली। अवमान दंगली होतात हे सरकारला दिसत नाही का असा सवाल उदयनराजेंनी विचारलाय। सरकार बोळ्यानं दूध पितंय का असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केलेला आहे। माता जिजाऊ असतील, शिवाजी महाराज असतील आणि संभाजी महाराज, त्यांची वारंवार थट्टा अवहेलना म्हणजे गलिच्छ त्यांच्यावरती विधान केले जातात आणि युगपुरुषांचं अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत। हे मागच सांगितलं होतं की मकोका सारखा जो कायदा आहे कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल किमान एक 10 वर्ष सक्त त्याला शिक्षा लागू झाली पाहिजे। ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे। ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना। हे काय सांगण्यासारखं बोळ्यानं दूध पितं का ते सगळे लोक। आता उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात। उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील, खरं बोलतात। काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली। आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे। त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असेल किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतंही विधान, चुकीचं विधान जर कोणी केलं तर त्याच्यावर कडक कारवाई ही केली जाते। परंतु हा कायदा आणखीन कडक करण्यासाठी सरकार सर्वतरी प्रयत्न सुद्धा करत आहे। त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि इतर सहकारी त्यात लक्ष घालून आहेत। मला वाटतं आता हे जे काही रोज दिवसेंदिवस प्रकार वाढत चाललेत यांना लगाम लावण्याचं काम सरकार निश्चित करेल आणि काही दिवसातच आपल्याला लक्षात येईल की यांच्या सर्वांवर कारवाई झालेली असेल। उदयनराजेंनी सरकारवर संताप व्यक्त केला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। शिवरायांचा सन्मान राखलाच पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई होणारच असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर शिवरायांच्या वंशजांकडे पुरावे मागितलेल्यांवरही कारवाई होणार असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल। खरं म्हणजे उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत। त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू। आणि त्यासोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे।